नमस्कार, माझं नाव शीतल राहुल रणपिसे. गोंदवले बुद्रुक गटातून मी जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी म्हणून माझी निवड झालेली आहे. आपले सर्वांचे लाडके दादा विमान अपघातात निधन झाले. खरं तर ती विश्वास न बसणारी गोष्ट आहे. नीतीचा घात झाला आणि असं झालं. खरं तर महाराष्ट्रातील 17 पगड जातींसाठी काम करणारे अशी त्यांची ओळख आणि त्यांची पोकळी निर्माण झाली. त्यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. अ, माझी जिल्हा परिषदेसाठी निवड झाली म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि पाणी ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यासाठी माझी पहिली प्रथमतः मी ती करण्याचा प्रयत्न करेन आणि आरोग्य म्हटलं तर प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध होत नाहीत. त्याच्यासाठी माझं पहिलं कर्तव्य ते राहणारच आहे. नंतर प्रत्येक घरापर्यंत पाणी आणण्याचा तो प्रयत्न तर माझा असणारच आहे. शेतीसाठी अ, शेतीसाठी लागणारे ज्या अवजारे आहेत, ते घरापर्यंत म्हणजे कुठलीही स्कीम जिल्हा परिषदेतून येणारी प्रत्येक स्कीम आधी जिल्हा परिषदमध्ये येते. नंतरनं पंचायत समिती, नंतर ग्रामपंचायतीपर्यंत ते पोहोचते. पण सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या स्कीमचा लाभ होत नाही, कारण त्या फक्त कागदावरतीच रेखाटल्या जातात. त्यांचा लाभ सर्वसामान्य जनता घेऊच शकत नाही. त्याच्यासाठी पहिलं आता महिलांना म्हणाल तर महिलांना सबलीकरणासाठी गावाकडच्या महिला सगळ्या शेतीच करत असतात. शेतीसाठी पूरक व्यवसाय आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. जसे की पशुपालन, अ, नंतरनं शेळीपालन जे आहे, कुक्कुटपालन असे जे व्यवसाय आहेत, त्यातून महिलांना 4 पैसे मिळावे ह्याच्यासाठी मी काम करेन. नंतरनं ज्या विधवा महिला आहेत किंवा वृद्ध आहेत महिला किंवा माणसं आहेत, त्यांना मी पेन्शनची सुविधा भेटत नाही. त्यांच्यासाठी कोण त्यांचा असा वालीच होत नाही. त्यांना खूप हे करावं लागतं. तर त्यांच्यासाठी मी प्रयत्न करीन आणि स्वतः लक्ष देईन. शिक्षण म्हणाल तर मराठी शाळेतून जी मुलं आहेत, ती आता जास्त करून इंग्लिश मीडियमकडे भर पडतोय. तर असं का होतंय? का तर इंग्लिश मीडियमला ज्या सुविधा आहेत, त्या मराठी मीडियममध्ये का भेटत नाहीत? त्या भेटल्या पाहिजे ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. कारण की त्यामुळे चांगले मराठी शाळेचे जे चांगले शिक्षक आहेत, त्यांना मुलांना ते हेच करू शकत नाहीत, कारण मुलं येतच नाहीत शाळेत. सगळी मुलं ज्यांची परिस्थिती नसताना सुद्धा सर्वसामान्य जनतेला मुलं इंग्लिश मीडियमला टाकावी लागतात. का टाकावी लागतात? ह्याच्यासाठी विचार केला पाहिजे आणि त्या पूर्ण सुविधा शाळेमध्ये कशा येतील, याच्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहील. नंतर आता प्रत्येक गावामध्ये जे रस्ते आहेत, त्या चे काम वर्षानुवर्षे ते तसेच रस्ते आहेत. त्याच्यावर काही नाही. लोकं पण आपली येतात. किती त्रास खेड्यापाड्यातल्या गावांना येता-जाता होतो. त्याच्यावरती काही नाही. तर पहिल्यांदा मी रस्त्यावरती पण काम करणार आहे, की प्रत्येक गावात खेडोपाडी, काळेवाडी, जाशी, नंतर ते वाकी, अ, दोरगेवाडी ह्या ठिकाणी रस्ते वर्षानुवर्षे आहे ती परिस्थिती त्या रस्त्यांची आहे. काही त्याच्यात बदल नाही. तर त्या रस्त्यासाठी मी काम करेन आणि विजेवरती तर म्हणजे प्रत्येक गावामध्ये विजेचा खूप मोठा प्रश्न आहे. कारण लाईट तिथं टिकत नाही. डीपीचा पण खूप मोठा प्रश्न आहे. ज्या वाड्या, वस्त्या आहेत, त्या ठिकाणी जिथं गरज असेल, तिथं मी डीपीचा बसवण्याचा प्रयत्न करेन. सन्माननीय देशमुख साहेब आहेत. त्यांच्या माध्यमात त्यांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकली. ते आय-ए-एस ऑफिसर आहेत. त्यांच्या सोबत काम करण्याची मला जी संधी मिळाली, ती खूप मोठी संधी आहे आणि त्याचं सोनं मी एकटीने नाही, तर आपण सर्व जनतेने करून घ्यायचे आहे. कारण ते आय-ए-एस ऑफिसर होते. त्यांची मंत्रालयापासून प्रत्येक ठिकाणी ओळख आणि त्या ओळखीतून खूप लोकांना नोकरी भेटलेली आहे. 6,000 ते 7,000 मुलांना त्यांनी आतापर्यंत कामाला लावलेले आहे. आणि त्यांचा फायदा आपल्या सर्वांना करून घ्यायचा आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमध्ये जे सर्वसामान्य लोकांसाठी ज्या योजना येतात, त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्या जिल्हा परिषद मधून येणारी योजना आहे, ते प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक योजना ही पोहोचलीच पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. आणि यामुळेच मला तुम्ही सर्वांनी तुमचा आशीर्वाद मला पाहिजे आणि तुम्ही त्या मतातून मला तुमचा आशीर्वाद द्यायचा आहे आणि घड्याळ या चिन्हास पुढील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.